हे गाईज, हा व्हिडिओ ना 5 वर्ष अगोदरचा आहे. आम्ही फर्स्ट टाइम भेटलेलो तेव्हा आम्ही काढलेला. आमची लव्ह स्टोरी तर तुम्ही यूट्यूब चॅनलला ऐकलीच असेल, पण मी एक शॉर्टमध्ये सांगते. जेव्हा कॉन्टेंट नव्हती काढत तेव्हाची गोष्ट आहे. टिकटॉक होतं. बॉबी ना टिकटॉकवरती व्हिडिओज काढायचा आणि तो मला खूप आवडलेला. एका व्हिडिओमध्ये त्यांनी स्माईल दिलेली आणि मी जस्ट विचार केलेला, वाव किती सुंदर, म्हणजे त्याची स्माईल किती सुंदर आहे ना, असं विचार केला. आणि त्याला ना इंस्टाग्रामवरती मेसेज केला. मी फर्स्ट टाइम कुठल्या तरी मुलाला मेसेज केला असेल समोरून. मेसेज करून जस्ट बोलली की वाव, तुझे व्हिडिओज छान असतात आणि तुझी स्माईल सुद्धा खूप छान आहे. त्याचा मला समोरून रिप्लाय आला की थँक्यू सो मच. एवढंच बोलणं झालं. 1 वर्षानंतर परत त्याचं एक गाणं आलं. खूप सुंदर गाणं होतं, खूप फेमस चाललेलं टिकटॉकला. तेव्हा मी त्याला मेसेज केला की तुझं गाणं खूप छान आहे आणि खूप व्हायरल होतंय. तेव्हा माझे ना फॉलोअर्स वाढलेले, म्हणजे माझे 300K झालेले फॉलोअर्स. तेव्हा मी कॉन्टेंट करायला सुरुवात केलेली. तो सुद्धा बोलला की तू सुद्धा खूप छान व्हिडिओज बनवते आजकाल. आणि काही दिवसानंतर एक कोइन्सिडन्स झाला. माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी एक अल्बम सॉन्ग आलं आणि त्यासाठी आम्हाला मीटिंग करायची होती. आम्ही फर्स्ट टाइम होतो जो भेटणार होतो. भेटण्याचा दिवस आला, आमची मीटिंग झाली, आम्ही डिस्कस केलं सॉन्ग वगैरे सगळं. त्यानंतर आमचं थोडंफार बोलणं स्टार्ट झालं. प्रोजेक्ट सोबत करायचं म्हणून आम्ही मेसेज करायला लागलो एकमेकांना. वाढलं, प्रेम वाढलं आणि त्याच सोबत बॉबीने मला प्रपोज केला. माझ्या मम्मीला विचारलं की तुम्हाला मी जावई म्हणून आवडेल का? मम्मी बोलली हो, का नाही आवडणार. ॲक्च्युली मला असं वाटलं की तो मजाक करतोय, पण तो मजाक नव्हता करत, तो सिरियस होता. मला तर तो आधीपासूनच आवडलेला, पण मला त्याचे व्हिडिओज आवडायचे, तो आवडायचा. पण मी कधी विचार नव्हता केला की याच्यासोबत मी रिलेशनशिपमध्ये असणार, याच्यासोबत माझं लग्न होईल. पण जे नशिबात असतं ते नक्कीच मिळतं. आम्ही 1 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिलो. काही दिवसानंतर अचानक बॉबीला फूड ॲलर्जी आहे ना, ती जास्त वाढली. त्यामुळे ना डॉक्टरने बॉबीला स्टेरॉइडच्या टॅबलेट्स दिल्या. त्यामुळे आम्हाला काही आयडिया नव्हती की बॉबीचं वेट अचानक पुट ऑन होईल. त्या गोष्टीमुळे ना बॉबीला खूप कमेंट्स यायला लागले की चांगला दिसत नाहीये, तुमची जोडी सूट नाही होते. तीच जोडी जेव्हा तुम्ही आम्हाला एक परफेक्ट जोडी म्हणून ओळखत होते, आवडत होते सगळ्यांना, त्याच वेळेस ना बॉबीला खूप लो फील व्हायला लागलं. त्याला असं त्यांनी प्रोजेक्ट करणं बंद केलं, व्हिडिओज काढणं बंद केलं. लोकांच्या घाण कमेंटचा न विचार करता आम्ही डायरेक्टली लग्न केलं. आम्ही खूप खुश होतो लग्नामध्ये. त्या लोकांना फक्त एकच आन्सर द्यायचंय. जे लोक बोलत होती आता तुमची जोडी सूट होत नाहीये, तुम्ही लग्न नका करू. मला सांगा, जर लग्न झाल्यावर आपल्या पार्टनर सोबत काही बरं वाईट होतंय, काही होते, म्हणजे मी काहीही बोलू शकते, जसं की ॲक्सिडेंट होईल, चेहरा चेंज होईल, हात तुटेल, पाय तुटेल, मग त्या परिस्थितीत तुम्ही त्या व्यक्तीला सोडून जाणार का? नाही ना. तेव्हा तुम्हाला निभावावं लागेल. आणि जर सोडून जातच असतील ते खरं प्रेम कधी नव्हतंच. मी माझ्या नवऱ्यावर खरं प्रेम करते, माझा नवरा माझ्यावर खरं प्रेम करतो. आणि जरी माझ्यासोबत काहीही झालं असतं तरी त्याने मला सोडलं नसतं, हे मला माहिती आहे. सो मीही त्याला कधी सोडणार नाही मरेपर्यंत. आम्ही म्हातारे पण सोबतच. आता बॉबीने बऱ्यापैकी वेट लॉस केले आणि मी थोडंसं वेट गेन. आम्ही हॅप्पी आहोत. ही होती आमची छोटीशी लव्ह स्टोरी.